ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सत्व रजस तमस, 3 टायर स्ट्रक्चर मनुष्याच्या वासनांचे. प्रत्येक मनुष्यामध्ये हे 3 गुण आहेत. असं कधीच होत नाही की 1 गुण नाही आणि 2च गुण आहे आणि 1च गुण आहे बाकीचे 2 नाही. असा मनुष्यच नाही. हे 3ही गुण कार्यरत असणे हेच तुमचं जीवन आहे. हेच मानवी जीवन. स्वतःला ओळखा. हे स्वतः म्हणजे काय? ह्या जगापासून स्वतःला अलिप्त करून, जस्ट डिटॅच इट अँड ट्राय टू फाइंड आउट हू यू आर. आपण किती वेळा हा विचार करतो? केव्हा करतो? जेव्हा ह्या जगात आपल्याला पाहिजे ते मिळत नाही, तेव्हा आपण विचार करायला लागतो, अरे माझ्यामध्ये काय कमी आहे? मला का नाही मिळालं? माझ्या शरीरामध्ये व्याधी आहे, माझं मन कुलसित आहे, माझी बुद्धी भ्रष्ट आहे काय नक्की? थोडक्यात म्हणतात ना, ठेच लागल्याशिवाय आपण खाली वाकून पाहत नाही रस्त्यावर काय आहे. तसा मनुष्य जगामध्ये गुंतलेला असतो, वाहवत जातो जसं पाणी हॉरिझॉन्टली दूर दूरपर्यंत जातं. नो लिमिट. तसंच मनुष्याचं मन दूरपर्यंत वाहवत जातं. जोपर्यंत त्याला काही आळा बसत नाही, अडथळा येत नाही, तोपर्यंत गुंततच जातो. अडथळा आल्यावर काय होतं? दुसऱ्या बाजूने रस्ता शोधतो. पण रस्ता शोधतो. जगातील आकर्षणं अशीच आहे. तुमच्या मनाला सतत त्यांच्याकडे आकृष्ट करतील. पण जर तुम्ही तुमच्या मनावर निर्बंध घातला आणि मागे वळून बघितलं, मागे म्हणजे स्वतःकडे, तर समजण्याची शक्यता आहे तुम्ही कोण आहात. शरीर, मन, बुद्धी, माझं माझी ही उपकरणे ज्यामुळे मी या जगामध्ये कार्यरत आहे, ती आहेत तरी काय? कशी आहेत? त्यांचे गुणधर्म काय? आपण या जगामध्ये इतकं गुंतलेलो असतो, आपल्याला स्वतःबद्दल असा विचार करायला वेळच मिळत नाही. पण दुसऱ्याबद्दल इन्स्टंटली, अरे काय मूर्ख आहे तो? तो लोभी आहे, तो लालसी आहे, तो चांगला आहे.
दुसऱ्याबद्दल मत द्यायला आपण लगेच रेडी असतो. इन्स्टंट असंच नाही. पण स्वतःबद्दल काय? आपण स्वतःबद्दल विचार करून म्हणतो का कधी? "अरे, माझं चुकलं. मला शिकलं पाहिजे. मला बदललं पाहिजे. आय एम द ग्रेट." इतके वर्ष मी आयुष्य जगलेलो आहे आणि हा आजचा मुलगा मला काय सांगणार आयुष्य कसं जगायचं? इंग्रजांनी जगावर राज्य केलं. एक महत्त्वाचा गुणधर्म. का ते जगावर राज्य करू शकले? का इतर लोक करू शकले नाहीत? त्यांनी कधीच म्हटलं नाही, "मला माहिती आहे. मला येतं." सतत परीक्षण करत त्या स्थितीचा, त्या परिस्थितीचा पुरेपूर अभ्यास करून त्यांनी पुढची ॲक्शन ठरवली. आपण काय, "मला माहिती आहे, मला येतं." काय सांगता? इतक्या वेळा मी केलेलं आहे. दरवेळेस परिस्थिती बदलत असते. तुम्ही तुमची शरीर, मन आणि बुद्धी पूर्णतः जगात जागृत ठेवल्याशिवाय तुम्हाला परिस्थिती कळेलच असं नाही. तुमची पुरेपूर शरीर, मन आणि बुद्धीची शक्ती उपयोगात आणून तुम्ही परिस्थिती जाणा. तर तुम्हाला कळेल सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय. त्यानंतर तुमचा निर्णय हा योग्य ठरण्याची शक्यता आहे. मिनिमम प्री-रिक्विजिट. अत्यावश्यक आहे. आपण काय करतो? मला माहिती आहे. काय काळजी करतो? मागच्या वर्षी मी असंच केलं. मागच्या वर्षी काय सांगतात 10 वर्षापूर्वी अशी घटना घडली होती ना, पहा मी असं केल्यामुळे असं झालं. आता मी तसंच करतो. 10 वर्षात जग बदललेलं नाही का? आपण स्वतःच्या आप्तेष्टांचा विचार करा. 10 वर्षात तुमचे आप्तेष्ट बदलले नाही का? तरी सुद्धा तुम्ही 10 वर्षापूर्वी जशी अपेक्षा केली, तशीच आज करता. तुम्ही स्वतःकडे बघा. तुम्ही स्वतः 10 वर्षात बदललेले नाहीत का? जगात परिवर्तन सतत घडत असतं. जीवनाचं नावच परिवर्तन आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं जगलं पाहिजे? तुम्हाला हे माहीतच नसेल. तुम्ही नक्की कोण आहात? कसे आहात? काय आहात? तुम्ही कशी इंटरॅक्शन करणार? आणि काय शक्यता ती योग्य होईल? आध्यात्मिक शास्त्रामध्ये याचं पुरेपूर विश्लेषणात्मक वर्णन केलंय. भगवद्गीतेचे 18 अध्याय परफेक्ट मनुष्याचं परिपूर्णतः अभ्यासून त्याच्या जीवनाचं केलेलं विश्लेषण आहे. त्या 18 अध्यायातील 700 श्लोक मानवतेचा इतका परिपूर्ण विचार करून रचलेले आहेत. तुमच्या आयुष्यातील कोणताही प्रश्न असो, त्याचं उत्तर तुम्हाला या 700 श्लोकांमध्ये कुठे ना कुठे मिळेल. पण प्रश्न असा आहे, ते आपण घेऊ शकतो का? आपण ते जाणू शकतो का?
आपण तेवढा विचार करतो का? भगवद्गीतेला आईचा दर्जा दिलेला आहे. आई आपल्या मुलाला किती बरोबर जाणते. 9 महिने गर्भात तिने त्याला पोसलेलं असतं आणि नंतरही सतत त्याला मार्गदर्शन करते. या जगामध्ये कार्यक्षम बनण्यासाठी, जगण्यासाठी तिला किती परफेक्ट माहिती असतं माझा मुलगा कसा आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कसे आहात? आपण नुसतं आध्यात्मिक ज्ञान ऐकतो. तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त करतो आणि काही वेळाने जैसे थे. तो विचार आपण आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या वागणुकीमध्ये फार काळ टिकून ठेवू शकत नाही. का? इतर विचार खूप आहेत गुरुजी. बघू वेळ मिळाला तर 7 दिवसात कधीतरी एक अर्ध्या तासाचं एक प्रवचन परत बघू आणि विचार करू. स्वतःबद्दल विचार करायला आपण 7 दिवसात अर्धा तास काढू शकत नाही. 24 तास दिवसातलं तुम्ही आयुष्य जगतात. जगतात कोणासाठी? अर्थात निम्मे वेळ झोपण्यातच जातो. उरलेला वेळ काय टीव्ही वगैरे पाहण्यात जातो. त्यात जर वेळ उरला, मोबाईल. पूर्वी आपण पब्लिक प्लेसला जायचो. समारंभ वगैरे, ट्रॅव्हलिंग करायचो. शेजाऱ्याशी बोलायचो, काही गोष्टी शेअर करायचो. आता प्रत्येक सण, प्रत्येक मनुष्य, जवळ-जवळ प्रत्येक मनुष्य स्थितप्रज्ञ मोबाईल. घरातही बघा, प्रत्येक जण त्याचा त्याचा मोबाईल घेऊन सर्च करत असतो. कोणालाच कोणाबद्दल बोलायला विषयच नाही, वेळच नाही. आणि मग तुम्ही कशी अपेक्षा करता या जगाने तुमचा विचार करावा? तुम्ही विचार करता का दुसऱ्याचा? मग दुसरा कसं काय तुमचा विचार करेल? तुम्ही स्वयंपूर्ण व्हावं ठीक आहे. पण प्रत्यक्षात ते शक्य आहे का? एका दिवशी आपण इतके डिपेंडंट आहोत या जगामध्ये. बघा एक विचार करून किती डिपेंडंट आहोत आपण जगामध्ये. किती गोष्टीवर अवलंबून असतो. ही एका दिवसात नष्ट होऊन तुम्ही स्वयंपूर्ण होणार आहात का? बघा प्रयत्न करा. 7 दिवसांनी कठीण होईल. इतके आपण गुंतलेलो आहोत. वर्षानुवर्ष, जन्मोनजन्म हा जीव त्रिगुणांद्वारे या जगामध्ये गुंतलेला आहे. सत्व, रजस, तमस. वर्षानुवर्ष, जन्मोनजन्म कोणालाच माहिती नाही किती युग गेली, किती जन्म गेली. आणि मग क्षणात तो जीव ह्याच्यातून बाहेर कसा निघेल? शक्य आहे का? जितकी आसक्ती तुम्हाला या जगामध्ये गुंतण्यासाठी लागली, तितकीच निरासक्त तुम्हाला या जगातून बाहेर येण्यासाठी लागली. आहात का तुम्ही निरासक्त? हे 3 गुण अभ्यासल्यामुळे आपल्याला कळू शकेल आपण कुठे आहोत. आणि विसरून जायची गोष्ट नाहीये. स्वतःला विसरून जायची गोष्ट नाही. आपण जगामध्ये एवढा गुंततो, आपल्या विचारामध्ये, आपल्या भावभावनांमध्ये इतकं गुंततो, आपण विसरून जातो आपण स्वतः कोण आहोत. आसक्ती.
तुमच्यामधील सुखामुळे, आनंदामुळे, तुमच्या सत्वगुणांमुळे तुम्हाला बांधते. तुम्ही सात्विक असेल, तुमच्यामध्ये सत्वगुण सुद्धा असतील, पण त्याच्यामुळे जे सुख समाधान उत्पन्न होतं, आनंद उत्पन्न होतो, त्याच्यामुळे ह्या जगाशी तुम्ही बांधले जाता. भजन ऐकल्याने काय शांत वाटतं. गुरुजी, तीर्थक्षेत्री जाऊन शांतपणे भजन ऐकावं आणि या जगापासून निवृत्त होऊन राहावं. याचे इतकं सुख कोणतं नाही. तुमच्यातील सत्वगुणामुळे तुम्हाला हे शक्य होतं. परंतु काय? तुम्ही त्या सुखाशी आसक्त होता. समाधानाशी आसक्त होता. चांगले कर्म केल्यामुळे जे सुख उत्पन्न होतं, तुम्हाला जो मनापासून संतोष निर्माण होतो, त्याच्यामध्ये गुंतता, त्याच्याशी आसक्त होता. सारखी अपेक्षा करता, हे व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. माझं आयुष्य असंच पाहिजे. सात्विक गुण जरी असला, तरी सुद्धा तुम्ही कर्म करताना आसक्त होऊ नका. सत्व तुम्हाला सुख समाधान, संतोष, आनंद याच्याशी आसक्त करतो. रजोगुण तुम्हाला या जगामध्ये सतत क्रियाशील ठेवतो. यू आर ऑलवेज बिझी. हे पाहिजे, ते पाहिजे, असं करायचं, तसं करायचं. मग असं करेल, मी केलं तर असं होईल, त्याने केलं तर. सो यू आर ऑल आउट. तो रजोगुण. आणि तमस, सुख हो, दुःख हो, देखेंगे, करेंगे, जल्दी क्या है. अज्ञान. ज्ञान सुद्धा मान्य करायचं नाही, अज्ञान सुद्धा मान्य करायचं. जस्ट बी ॲज इट इज. तो तमस. भगवंतांनी हे तीनही गुण स्पष्ट केलेत. त्यामुळे तुम्ही जगाशी कसं आसक्त होता हे स्पष्ट केलं. त्या गुणांचे तुमच्यावरील परिणाम स्पष्ट केले. सत्व, रजस, तमस. आणि या गुणांमुळे, तुमच्यात असलेल्या या गुणांमुळे तुम्हाला कोणतं फळ प्राप्त होतं. तुम्ही सात्विक असाल आणि तुमचा मृत्यू झाला, तर त्याचं फळ काय? तुम्ही रजसिक असाल, तुमचा मृत्यू झाला, फळ काय? तुम्ही तमसिक असाल, तुमचा मृत्यू झाला, पुढे काय? पुनर्जन्म कसा? भगवंतांनी 14 ते 18 श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. सात्विक असाल तर तुम्हाला पुढचा जन्म हा योगींच्या कुटुंबामध्ये मिळतो. त्या आत्मसाक्षात्कारासाठी तपश्चर्या करतायत. त्याच्या उंबरठ्यावर पोचलेले. अशा कुटुंबात जन्म घेता. आणि ह्या आयुष्यात जे शिल्लक राहिलेलं आहे, ते पुढच्या आयुष्यात तपश्चर्येद्वारे स्वतःच्या वासना संपवून तुर्या, चौथी स्थिती प्राप्त करता, मोक्ष प्राप्त. रजोगुण, तुम्ही सतत बिझी असाल, विचार करत असाल बाह्य जगाचा, स्वार्थी विचार करत असाल, तर काय? तुमचा पुनर्जन्म सुद्धा अशा कुटुंबातच होईल की जे सर्व पूर्णतः बिझी, ऑल आउट. कोणालाच कोणासाठी वेळ नाही. स्वतःसाठी तर अजिबातच नाही. तसंच तुम्ही आयुष्य जगा. आणि जन्मोजन्म हे जगामध्येच गुंतलेलं राहा. तमस, तमोगुणाच्या प्रभावाखाली जर तुम्ही आयुष्य जगत असाल आणि तुमचा मृत्यू झाला, तर
शक्यता आहे तुम्हाला पुढचा मानव जन्म सुद्धा मिळणार नाही. मनुष्याला मनुष्य जन्म मिळतो कशासाठी? या जीवाच्या उद्धारासाठी. इतके वर्ष 84 लक्ष योनीमधून हा जीव जातो, तेव्हा त्याला मनुष्य जन्म मिळतो. बुद्धी केवळ मनुष्यालाच आहे. इतक्या योनींमधून, हजारो योनींमधून गेल्यानंतर त्याला बुद्धी मिळते. त्या बुद्धीचा उपयोग करून या जगामध्ये कर्म करत असताना कर्मापासून निवृत्ती प्राप्त करतो. केवळ बुद्धिमय, फक्त मनुष्यच. आपल्याला ती बुद्धी मिळालेली आहे. आपण करतो काय? एक दुसऱ्याचा द्वेष करतो. आणि कशासाठी बुद्धी मिळालेली? या शरीर, मन आणि बुद्धीला या तुमच्या वासनांना मुक्ती देण्यासाठी, संपवण्यासाठी. आणि आपण वापरतो कशासाठी? वासना जमा करण्यासाठी, संपत्ती जमा करण्यासाठी, रिलेशनशिप वाढवण्यासाठी. कशासाठी उपयोगाला आणतो? हे ज्ञान कशासाठी आहे आणि आपण उपयोगात कशासाठी आणतो? ज्ञान प्युअर आहे, शुद्ध पाण्यासारखे. जो रंग तुम्ही मिसळाल तसं होईल. तसंच हे ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे. तुम्ही जसं त्याचा उपयोगात आणाल तसं ते उपयोगात येईल, तुम्हाला फळ देईल. शुद्ध ज्ञान, आत्मज्ञान. या ज्ञानापासून सर्व ज्ञानांची निर्मिती होते. तुम्ही सात्विक असाल, सत्कर्म करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळते, त्या दृष्टीने तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. तुम्ही आयुष्य जगा. रजसिक असाल, या जगात गुंतवणारं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल, तुम्ही जगामध्ये गुंता. तमसिक असाल, अज्ञानीच राहा. तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग कसा करता, तुमच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता, याच्यावर अवलंबून आहे तुम्ही बनाल काय. ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही विचारच केला नाही तर आचरण कसं कराल? भविष्य कसं बनवा? तो विचार प्राप्त झाल्यावर तो तुमच्या बुद्धीमध्ये मुरला पाहिजे. तर तुमच्या भावभावना आणि शरीरातील या दशेंद्रियांद्वारे हे जगात व्यक्त होईल. तर तुम्हाला तसे अनुभव मिळतील. सत्वगुण शुद्ध जाणीव ही तुमच्यामध्ये असतेच. पण ती रजोगुण आणि तमोगुणामुळे झाकली गेलेली असते. सत्वगुणांमुळे झाकली गेलेली असते ती शुद्ध जाणीव. कशी? सुख, आनंद सत्वगुण असेल तर, कर्मामध्ये गुंतलेले असतात रजोगुण असेल तर, आळस, प्रोकास्टिनेशन तमोगुण असेल तर, झाकून ठेवते तुमच्यातील शुद्ध जाणीवेला. तुमच्यामध्येच असते. ज्या वेळेस तुमच्यातील सत्व हेच मॅक्सिमम शिल्लक राहतात, 99.9999% सत्व तुमच्यावरती प्रभाव पाळतं. थोडक्यात हे जे आवरण आहे तुमच्यातील शुद्ध चैतन्याचं, शुद्ध जाणीवेचं, याच्यावरती या आवरणामध्ये साधारणतः सत्वगुणच राहतो, इतर गुण निघून जातात. तेव्हा तुमच्यातील त्या चैतन्य तत्वाची, त्या शुद्ध जाणीवेची तुम्हाला झलक दिसते. तुमच्यातील रजस आणि तमस जेव्हा कमी होईल, जसं पाण्यातील घाण पाण्याला अशुद्ध बनवते, ट्रान्सपरंट ठेवत नाही, ती घाण जेव्हा निघते, तसंच तुमच्यातील रजस आणि तमस जेव्हा निघून जातात तेव्हा शुद्ध सत्व राहतं. तेव्हा तुम्हाला स्वतःमधील अंतस्थ आत्मतत्व
विशुद्ध जाणीव कळते, पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नाही. का? सत्वगुण. 18व्या श्लोकापासून ते शेवटपर्यंत 24व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी हे स्पष्ट केलंय, की ह्या तीनही गुणांच्या पलीकडे जाऊन तुम्ही कशा प्रकारे त्रिगुणांवर विजय मिळवून गुणातीत होऊन आयुष्य जगत असताना, कर्म करत असताना कर्मातीत होऊन तुमच्या दशेंद्रियांवर विजय प्राप्त करतात. यांना आटोक्यात आणतात. मनावर नियंत्रण प्राप्त करतात, बुद्धीवर नियंत्रण प्राप्त करतात. रजस तमस काढून टाकतात आणि शुद्ध सत्व हे तुम्हाला हळूहळू सुख, समाधान, आनंद, संतोष याच्या पलीकडे जाऊन यांच्या बंधनापासून मुक्त झाल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. शेवटच्या 6 श्लोकांमध्ये भगवंतांनी ते स्पष्ट केलेलं आहे. कशा प्रकारे तुम्ही या गुणांच्या प्रभावापासून दूर जाता. 19 ते 24 श्लोक आपण घेऊया. नान्यं गुणेभ्य कर्तारं यथा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति गुणानेतानतीत्यत्रि देही देह समुद्भवान् जन्म मृत्यु जरा दुःखे रविमुक्तो समुश्रुते. अर्जुन उवाच कैलिंगो श्रीगुणानेता अतितो भवति प्रभो किमाचार कथं चैतां श्रीगुणानन्ति वर्तते. श्रीभगवानुवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति. उदासीन उदासीनो गुणोर्यन विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्च काञ्चन तुल्य प्रिया प्रियो धीर तुल्य निन्दामस्तुतिः. मानापमानयोस्तुल्य तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. मान व अपमान तुम्हाला तुमच्या कर्मांच्या परिणामास्वरूप मान मिळो, अपमान मिळो, सुख प्राप्त हो, दुःख प्राप्त हो. तुमच्या जगामध्ये मित्र असतात, शत्रू असतात. ते तुमच्याशी चांगला वागतात, वाईट वागतात. तुम्हाला आनंद होतो, दुःख होतं. काहीही असो, तुम्ही जेव्हा कर्तृत्व भावाने जगामध्ये त्याग करता म्हणजे कर्म करता, पण कशासाठी? मी करतोय असं समजून नाही. केवळ कर्तव्य कर्म करता. तेव्हा तुम्ही त्या कर्माला प्रवृत्त करणारे जे गुण आहेत, सत्व असो, रजस असो, तमस असो, कोणताही गुण असो, त्या गुणांच्या पलीकडे जाता. त्या गुणांमध्ये गुंतून जात नाही आणि मग जगात आयुष्य संपतं. हे गुण तुम्हाला कळतच नाही तुमचे गुण कोणते आहे. तुम्ही असं म्हणा, अरे हा माझ्यामध्ये 50% रजस आहे, त्याच्यातलं मी एक काम करतो, मी जगामध्ये असं 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 करतो, एक काम करतो, हे मी करणं बंद करतो. नाही करू शकत.
हे गुण निसर्गतः तुमच्या समोर व्यक्त होतात आणि ते व्यक्त झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बुद्धी उपयोगात आणता, तुमचं ज्ञान उपयोगात आणतात, तेव्हा तुम्हाला आपोआप मार्ग कळतो. तुम्ही तेव्हा जाणार, माझं कर्तव्य काय? माझी जबाबदारी काय? आणि मग कर्म करा. असे कर्म करत असताना स्वार्थीपणा न राखता जेव्हा तुम्ही आयुष्य जगता, तेव्हा हळू तुमचं वासना संपतात. तुमचं मन शांत होतं. तुमची बुद्धी कार्यरत होते. भगवंतांनी 26व्या श्लोकामध्ये म्हटलंय, माचे योग व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणात समनतित्यो का ब्रह्मभूयाय कल्पते. जो माणूस आढळ श्रद्धेद्वारे निस्सीम भक्तिभावाने योग साधना करतो, म्हणजे काय, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तिन्ही योगांचं आचरण करतो निस्वार्थीपणे, कोणती आसक्ती न बाळगतो, तो ती गुणांच्या पलीकडे जातो. कर्म करत असताना, हे गुण जगत असताना त्यांच्या पलीकडे जातो, त्यांच्यामुळे प्रभावित होत नाही, त्यांच्या परिणामांमुळे प्रभावित होत नाही. असा मनुष्य त्या त्रिगुणांच्या पलीकडे जातो. आणि भगवंत इथे म्हणतात, तो ब्रह्म बनण्यासाठी प्राप्त आहे, पात्र आहे. भगवंत पुढे 27व्या श्लोकामध्ये म्हणतात, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाः अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखो सौख्यंतिकस्य च. भगवंत पुढे म्हणतात, अशा मनुष्याला कसं ओळखायचं? तो 3 गुणांच्या पलीकडे गेलाय, तुर्य 4थ्या स्थितीमध्ये गेलेला आहे. तो ब्रह्म बनण्यास पात्र आहे. का? त्यानं ब्रह्म जाणलेलं आहे, ब्रह्म ओळखलेलं आहे, पण ब्रह्म बनलेला नाही. तो कसा ओळखा? भगवंत म्हणतात, तो माझ्यामध्ये विलीन झालेला आहे. अशा या जगातील माझ्या स्वरूपाला, त्या भक्ताच्या स्वरूपाला कसं ओळखावं? तो अमर आहे, तो अक्षय आहे, तो परब्रह्माचे परमधान आहे आणि तोच निस्सीम परमानंद आहे. थोडं कठीण समजायला. भगवंत अप्रत्यक्षपणे आश्वासन देतात, जेव्हा तुम्ही तुर्या 4थ्या स्थितीत जाल, तेव्हा तुम्ही अमर बनाल, अक्षय बनाल, अढळ बनाल. तुम्हाला गतिशील राहण्याची गरज नाही. का? तुम्ही स्वयंपूर्ण बनलात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालन कराल, तेव्हा तुम्ही ब्रह्म जाणार आणि ब्रह्मामध्ये विलीन व्हाल. अशा प्रकारे भगवंताने 3 गुण जाणून त्या गुणांच्या पलीकडे कसं जायचं, त्या 3 गुणांच्या पलीकडे, त्या 3 गुणांमुळे तुमची जागृत, स्वप्न, सुषुप्त या तीनही स्थिती आहेत. ह्याच्या पलीकडे चौथ स्थिती आहे, जी या गुणांच्या पलीकडे आहे. ते तुम्ही कशी जाणार? त्रिगुणांचा अभ्यास करून. अशा प्रकारे भगवंतांनी 14व्या अध्यायामध्ये तिन्ही गुण स्पष्ट केलं. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः.